जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. स्पर्धा परीक्षेची पंढरी उपळाई बुद्रुक या फेसबुक पेजवरील तमाम शिवशंभू भक्तांना आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. श्री शंभो शिवजातस्य मुद्रा गौरीव राजते यदंकस्य विनोलेका वर्तते कस्य नोपरी. स्वराज्याचे धाकले धनी, हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, ज्वलाज्वलन तेजस महापराक्रमी चारित्र्य संपन्न शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी सुरुवातीलाच मानाचा मुजरा. खरं तर स्पर्धा परीक्षेची पंढरी उपळाई बुद्रुक या फेसबुक पेजवर बोलण्यासाठी ज्यांनी मला खास आमंत्रित केलं ते आमचे मित्र पत्रकार अक्षय गुंड आणि उपळाई बुद्रुक या फेसबुक पेजवरील तमाम शंभू शिवभक्त तरुणांनो. अब्दुल कदार, नमस्कार साहेब. नमस्कार. जय शिवराय. खरं तर आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती, त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो. खरं तर आज जरा वेगळ्या विषयावरती बोलण्यासाठी आलो होतो, त्या विषयावर आपण नंतर येऊच. आजचा खरा विषय आहे की आजच्या तरुणाईची राजकारण आणि समाजकारणाच्या पाठीमागची भूमिका आणि दिशा नेमकी कोणती आहे. तत्पूर्वी ह्या विषयावर बोलण्याच्या अगोदर आज ज्या छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण स्वराज्याचं ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ, संस्कारपीठ, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब अब्दुल कदार म्हणतात सौदी अरबमधून बघत आहे. धन्यवाद. म्हणजे साता समुद्राच्या पलीकडून आपण आम्हाला ऐकतायत. अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. धन्यवाद साहेब. 33 कोटी देवाची फलटण जिथं बाद होते ते मराठी मनाचे मानबिंदू छत्रपती शिवराय. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था छत्रपती संभाजी महाराज. अरे हात तुटेल पण तलवार तुटणार नाही, मान मोडेल पण इमान मोडणार नाही अशी मर्दानगी सांगणारे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे. भारताची राज्यघटना लिहित असताना मला जास्त कष्ट पडलेच नाहीत, कारण माझ्यासमोर छत्रपती शिवरायांचं आदर्श राज्य होतं असं म्हणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पहिली शिवजयंती साजरी करणारे आणि शिवरायांवर पहिला 1000 ओळीचा पोवाडा लिहिणारे महात्मा ज्योतिराव फुले. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा हे मान्य, पण मुलगी म्हणजे त्या दिव्याची वात आहे आणि वातीशिवाय दिवा पेटूच शकत नाही असं म्हणणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. 1 रुपया मिळाला तरी चालेल पण माझी लाखो पोरं शिकली पाहिजे असं म्हणणारे कर्मवीर भाऊराव पाटील, मामासाहेब जगदाळे. जरी जन्मानं मी मुसलमान शाहीर अमर शेख भाई, जरी जन्मानं मी मुसलमान शाहीर अमर शेख भाई, महाराष्ट्र माझा धर्म आणि मराठी माझी आई असं सांगणारे आमच्या बार्शीचे शाहीर अमर शेख. ज्या ज्या महापुरुषांनी महाराष्ट्राला विचार दिला त्यांच्याकडून नतमस्तक होतो आणि संवादाला सुरुवात करतो. पांडुरंग सदगर, नमस्कार. खरं तर अक्षय गुंड पत्रकार असल्यामुळे मला नाही म्हणता आलं नाही, परंतु आजच्या विषयाकडं बोलत असताना सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराजांबद्दल थोडं बोलणं हे मला वाटतं आज आपलं कर्तव्यच आहे. पण तत्पूर्वी असा एक प्रश्न निर्माण झालेला पाहायला मिळतो की मध्यंतरी एक महापुरुषांची यादी दिनविशेषसाठी तयार करण्यात आली, सरकारनं तयार केली होती. त्या महापुरुषांच्या यादीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा नावाचा कुठेही उल्लेख नव्हता. मला यातल्या ह्या लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या गव्हर्नमेंटला विनंती करायची आहे की आपण ही यादी बदलावी आणि त्या यादीमध्ये पुन्हा एकदा स्वाभिमानाचा राजा छत्रपती संभाजी महाराजांची म्हणजे नोंद करावी अशी विनंती करतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काल महाराष्ट्र शासनाने एक अध्यादेश जारी काढला होता की आजपासून ऑनलाईन दारू विक्री व्हावी. मला वाटतं तमाम शिवभक्तांकडनं विरोध झाला आणि आजपासून म्हणजे ज्या छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्तानं हा निर्णय सरकारला मागं घ्यावा लागला. त्याबद्दल सरकारचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो की तुम्ही योग्य निर्णय घेतलात. खरं तर 14 मे 1657 पुरंदरावरती छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. आशिष आंद्रे, नमस्कार. बुधभूषणमकार, संस्कृत पंडित, स्वराज्यवीर, स्वतंत्रवीर, ज्ञानवीर, गुणवीर, मृत्युंजय छत्रपती संभाजी महाराजांची जयंती. 14 मे 1657 संभाजीराजांचा जन्म झाला. पण नियतीनं जे संभाजी महाराजांपुढे लिहून ठेवलं होतं ते बदलणं शक्य नव्हतं. आई दिली पण आईला दूध मात्र देणं शक्य नव्हतं आणि मग उभा राहिल्या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब संस्कारांचा एक महामेरू म्हणून
आणि राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी आईचं दूध नाही मिळालं म्हणून धाराऊ गाडे नावाच्या एका महिलेला किल्ल्यावरती बोलवून घेतलं आणि छत्रपती संभाजी महाराजांना दुधाई मिळाली धाराऊ गाडे. पण तत्कालीन काळामध्ये हे लक्षात घेणं गरजेचं आहे की धाराऊ गाडेचा अगोदरचं जे मूल होतं ते मृत्युमुखी पडलं होतं आणि तत्कालीन काळामध्ये ज्या आईचा मुलगा मृत्युमुखी पडतो त्या आईचं दूध हे पवित्र मानलं जात नव्हतं. पण जिजाऊ मासाहेबांनी राजमाता जिजाऊ मासाहेबांनी अंधश्रद्धेवरती जबरदस्त प्रहार केला आणि मला वाटतं धाराऊ गाडे जिचा लहान मुलगा मृत्युमुखी पडला होता तिचं दूध छत्रपती संभाजी महाराजांना पाजण्याचा जगाच्या इतिहासातील अंधश्रद्धेला ठोकारून जिजाऊ मासाहेबांनी निर्णय घेतला. आशिष आंद्रे जय शिवराय, श्रीकृष्ण भैया डुचाळ जय भवानी जय शिवराय. आणि मग सुरू झाला इथून संघर्ष. म्हणजे मी नेहमी सांगतो की छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष हा आईच्या दुधापासून सुरू झालेला संघर्ष आहे. तो मृत्यूच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकून होता. मग पुढे 2 वर्षानं सईबाईंचं देखील दुःखद निधन झालं. म्हणजे आईचं दूध तर नियतीने हिसकावून घेतलं पण आई देखील हिसकावून घेण्याचं काम नियतीनं केलं होतं. बऱ्यापुढं अनेक गोष्टी निर्माण झाल्या. पण याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये अगोदर आम्हाला कोणी विचारलं की छत्रपती संभाजी महाराज कोण आणि कसे होते, त्यावेळेस आम्ही बखरकार, कादंबरीकार आणि नाटककारांनी लिहिलेल्या संभाजी महाराजांचं चरित्र वाचत होतो. समाधान भाऊ वाघमारे जय शिवराय, सुनील चव्हाण जय शिवराय. हे चरित्र आमच्या पुढे आलं होतं जे खोटं चरित्र होतं. म्हणजे 122 वर्षांनी मल्हार रामराव चिटणीसांनी एक बकर लिहिली आणि या बकरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्याचं काम केलं. याच इतिहासावरून पुढे रियासतकार सरदेसाईने एक इतिहास लिहिला आणि मला वाटतं मल्हार रामराव चिटणीसाची कॉपी सरदेसाईने केलेली आम्हाला पाहायला मिळते. म्हणजे मला वाटतं तत्कालीन काळामध्ये आम्हाला विचारलं जायचं संभाजी महाराज कोण होते, आम्ही लगेच सांगायचो संभाजी रगेल आणि रंगेल होते. पण वासी बेंद्रेपासून आत्ताचे डॉक्टर अमोल कोल्हे, सदाशिव शिवदे असतील, कमल गोखले असतील, या सगळ्यांनी जो इतिहास आपल्या पुढे मांडलाय तो अतिशय चिंतनशील इतिहास आहे. मला वाटतं वासी बेंद्रेंनी जवळजवळ 40 वर्ष छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केला आणि आम्हाला कळालं की छत्रपती संभाजी रगेल आणि रंगेल नव्हते, तर संभाजी म्हणजे रग आहे, संभाजी म्हणजे धग आहे आणि संभाजी म्हणजे सर्वोच्चतेचं परिमाण आहे. अशा छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत तेजस इतिहास आज जगासमोर मांडण्याचं अनेकाकडनं काम झालेलं पाहायला मिळतं. मग छत्रपती संभाजी महाराजांच्या काही लोकांकडून काही चुका झाल्या, त्या चुका आम्ही स्वीकारतो आहोत का, या चुकांवर नवीन संशोधन झालं पाहिजे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर पुन्हा एकदा चिकित्सा होणं गरजेचं आहे. ती चिकित्सा आज होते आहे. खरं तर वासी बेंद्रेंचं शंभू चरित्र आम्ही किती जणांनी वाचलं हे मला माहिती नाही, कारण आम्ही ह्या नाटकामध्ये रमणारी माणसं आहोत. आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांची वासी बेंद्रेंचं चरित्र माहिती नसेल, पण डॉक्टर अमोल कोल्हेंनी जे स्वराज्यरक्षक संभाजीच्या माध्यमातून इतिहास मांडला तो घराघरापर्यंत पोहोचला. डॉक्टर अमोल कोल्हे यांचंही मनापासून आपण आभार मानले पाहिजे, कारण आपण हे टीव्ही जास्त पाहतो, ग्रंथ वाचत नाही. टीव्हीच्या माध्यमातून खरा इतिहास घराघरापर्यंत पोहोचला म्हणून अमोल कोल्हे यांचं मनापासून आभार. श्रीकृष्ण भैया डुचाळ जय शिवराय. खरं तर आजच्या संवादाचा विषय होता की छत्रपती आजच्या तरुणाईची समाजकारण आणि राजकारणाची भूमिका नेमकी कोणती आहे. हे सगळं पाहत असताना मला कधी कधी प्रश्न पडतो, ज्यावेळेस पुरंदरचा तह झाला त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना मिर्झाराजे जयसिंगाने एक हत्ती भेट दिला आणि विचारलं की संभाजीराजे हा हत्ती तुम्ही घेऊन रायगडापर्यंत कसे जाणार आहात. त्यावेळेस ते संभाजीराजे बाल संभाजीराजे म्हणाले की मिर्झाराजे माफ करा, पण हा हत्ती एक ना एक दिवस आम्ही घेऊन रायगडापर्यंत जाऊच, पण आमच्या आबासाहेबांनी तुम्हाला दिलेले 23 किल्ले तुम्ही दिल्लीपर्यंत कसे घेऊन जाणार ते अगोदर सांगा. अरे तलवार एक धारी तर माझा राजा दुधारी होता, तलवार एक धारी तर माझा राजा दुधारी होता, लाखाला भारी माझा एकटाच सर्जा संभाजी राजा होता. संभाजी महाराजांचं राजकारण शिकणं गरजेचं आहे. संभाजी महाराजांनी अनेक ग्रंथ लिहिले. बुधभूषणम हा राजनीतीपर्यंत ग्रंथ त्यांनी लिहिला. नकशिक आणि नायिका भेद हे हिंदी ब्रज भाषेतील शृंगारशास्त्रावरचे ग्रंथ लिहिले आणि 7 शतक नावाचा अध्यात्मावरचा ग्रंथ लिहिला. म्हणजे राजनीती असेल, शृंगारशास्त्र असेल आणि अध्यात्म असेल अशा प्रकारचं लिखाण करून छत्रपती संभाजी महाराजांनी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये तत्कालीन काळामध्ये क्रांती करून घडण्याचं काम केलं होतं. प्रसाद पवार जय शिवराय, जीवनमुळे जय शिवराय, सुशील कालभोर जय शिवराय. आता मित्रांनो आता मूळ विषयाकडे आपण वळूयात. आजच्या युवा संवादाचा विषय आहे की खरंच तरुणांनी राजकारणात यायला पाहिजे का. उपळाई बुद्रुक मधल्या सगळ्या शिवभक्तांना मानाचा जय शिवराय. अक्षय जाधव जय शंभूराजे. विषय महत्वाचा आहे. मी तुम्हाला या संवादाच्या माध्यमातून एवढीच विनंती करतो की तुमचेही काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा, मी त्याची उत्तरं नक्की देईल. आजच्या संवादाचा विषय आहे आजचा तरुण आणि त्याची समाजकारण आणि राजकारणाच्या पाठीमागची दिशा आणि भूमिका कोणती असायला पाहिजे. मध्यंतरी एका आजोबांना मी सहज प्रश्न विचारला, म्हटलं आजोबा आजच्या तरुणाईकडे बघून तुम्हाला काय वाटतं.
त्यावेळेस ते आजोबा जरासे हसले आणि ते आजोबा मला म्हणाले की आजच्या तरुणाईचे आदर्श बघवत नाहीत आणि आजच्या तरुणाईला आव्हानं पेलवत नाहीत. मला वाटतं खरंच आजच्या तरुणाईचे आदर्श बघवत नाहीत का आणि आजच्या तरुणाईला आव्हानं पेलवत नाहीत का. मी नेहमी सांगतो, अक्षय जाधव जय शिवराय, मी नेहमी सांगत असतो की नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी असं म्हणणारे संत नामदेव महाराज आज आम्हाला पाहायला मिळत नाहीत, पण आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ अशी म्हणणारी कार्टी मात्र गल्ली गल्लीमध्ये पाहायला मिळतात. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असे म्हणणारे सुभाषचंद्र बोस आम्हाला पाहायला मिळत नाहीत, पण तुम मुझे तंबाखू दो मैं तुम्हें चुना दूंगा अशी म्हणणारी कार्टी मात्र गल्ली गल्लीमध्ये पाहायला मिळतात. अक्षय गुमरे, संग्राम जाधव जय शिवराय. आजच्या तरुणांची परिस्थिती पाहता कभी ओठो केले मरे कभी नोटो केले मरे, कभी ओठो केले मरे कभी नोटो केले मरे, अगर होते भगत सिंग जिंदा तो कहते सुखदेव हम बिकिन हराम जादो केले मरे. म्हणजे महापुरुषांच्या विचारांचं बलिदान या मातीमध्ये व्यर्थ गेलं की काय, यासाठी आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. मल्हार कांबळे जय शिवराय. सुधाकर देसाई दादा खूप छान बोलता आहात, चालू द्या. धन्यवाद सुधाकर भाई. बिरुदेव वाघमोडे नाईस, धन्यवाद. महेश वाघमारे जय शिवराय जय शिवराय. मित्रांनो, खरं तर पराक्रमाचा सागर उसळे बुलंद भाऊवरती, अरे युवकांनो तुमच्या पुढे झुकेल अंबर धरती, या कवितेच्या वळी युवा शक्तीची ताकद स्पष्ट करतात. देश घडवण्यासाठी जागरूक युवा शक्ती असते. ज्या देशातील तरुण जागरूक व देशाभिमानाने भरलेले असतात तोच देश प्रगतीपथावरती जाऊ शकतो. मग मला असं वाटतं की आजची तरुणाईकडे राजकारणाकडे बघण्याचा आजच्या तरुणाचा दृष्टिकोन नेमका कोणता आहे. आम्ही नेहमी सांगतो की राजकारण वाईट आहे, तरुणाई राजकारण करू नये. खरं तर रंग दे बसंती नावाच्या चित्रपटामध्ये आमिर खान असं म्हणतो की जिंदगी जीने के सिर्फ दो तरीके होते हैं, जो हो रहा है उसे होने दो या फिर जिम्मेदारी उठाओ उसे बदलने की. मला असं वाटतं की गटारीमध्ये घाण असं म्हणणं सोपं असतं, पण त्यात उतरून ती साफ करणं खरोखर खूप अवघड असतं. आम्हाला राजकारणामध्ये उतरावं लागेल. काही तरुण, संतोष साळुंके जय शिवराय, शुभम मराठे जय शिवराय. मग आमच्या तरुणांना प्रश्न पडला पाहिजे. आमचे तरुण असं म्हणतात की आम्हाला समाजकारण करायचं आहे. मी ज्यांना समाजकारण करायचं आहे त्यांना एक माझा संदेश आहे. मी उपदेश म्हणणार नाही, मी संदेश म्हणतोय, कारण मीही तुमच्या एवढाच आहे. मी तुम्हाला संदेश एवढाच देतो की ज्यांना समाजकारण करायचं आहे, समाजकारण ज्यांना करायचं आहे त्यांना एवढीच विनंती करतो की समाजकारण करायचं असेल, गरिबांची सेवा करायची असेल, सर्वसामान्य माणसाला त्यांचे हक्क मिळवून द्यायचे असतील तर सत्ता खूप महत्त्वाची असते. आणि ज्यांच्या हातात सत्ता असते तेच खऱ्या अर्थानं समाजकारण करू शकतात. आणि मला वाटतं समाजकारणाचा सगळ्यात मोठा रस्ता हा राजकारण आहे. आणि निश्चितपणानं आजच्या तरुणांना राजकारणामध्ये उतरणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तरुण राजकारणामध्ये उतरतील त्यावेळेस सगळ्यात मोठं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून विचारांच्या माध्यमातून माझा एवढा सगळ्या तरुणांना आव्हान आहे की कुठल्या ना कुठल्या माध्यमातून राजकारणामध्ये हस्तक्षेप करत चला. कारण मी नेहमी सांगतो की आज जे लिडरशिप करतात, जे आज नेतृत्व करतात, आजच्या समाजामध्ये दोन प्रकारचे नेतृत्व आहेत. पहिला आहे इमेज बेस्ड लीडरशिप, इमेज बेस्ड लीडरशिप, आणि दुसरं आहे नॉलेज बेस्ड लीडरशिप. इमेज बेस्ड लीडरशिप मल्हार कांबळे दादा, एकच टाइम असा होतोय, खूप भारी वाटतंय. मल्हार कांबळे धन्यवाद. मलाही खूप छान वाटतंय आपल्याशी संवाद साधताना. मी सांगतोय की दोन प्रकारची लीडरशिप आज समाजामध्ये पाहायला मिळत आहेत. पहिला आहे नॉलेज बेस्ड लीडरशिप आणि दुसरा आहे इमेज बेस्ड लीडरशिप. आता इमेज बेस्ड लीडरशिप म्हणजे काय, तर आयत्या पिठावर रिगुटा मारणे. म्हणजे माझ्या आमदारकीनंतर माझं पोरगं आमदार झालं पाहिजे, माझ्या मंत्रिपदानंतर माझ्या पोराला मंत्रिपद मिळलं पाहिजे, असं जे असतं ते इमेज बेस्ड लीडरशिप. म्हणजे यामध्ये जास्त काही करायचं नसतो. घराणेशाहीचा एक प्रकार म्हणजेच इमेज बेस्ड लीडरशिप. त्यामध्ये इमेज अगोदरच निर्माण केलेली असते आणि असं नेतृत्व हे जनसामान्यांचं नेतृत्व होऊ शकत नाही. अशा इमेज बेस्ड नेतृत्वाच्या नाकाच्या शेंड्यावर राग असतो. कारण तळागाळातल्या माणसाशी कसं बोलायचं असतं हे त्यांना माहिती नसतं. कारण बापदादाच्या कडून आलेलं नेतृत्व हे पुढे चालवणं त्यांचं काम. दुसरं अत्यंत महत्त्वाचं नेतृत्व आहे ते म्हणजे नॉलेज बेस्ड नेतृत्व. आणि नॉलेज बेस्ड लीडरशिप ही आज काळाची गरज आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. ह्या नॉलेज बेस्ड लीडरशिपमध्ये कोण येतात, तर ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. आणि नॉलेज बेस्ड लीडरशिप म्हणजे ज्यांनी तळागाळापर्यंत जाऊन अगोदर काम केलं, ज्याला कुठलाही राजकीय वारसा नाही, ज्यानं सगळं काही स्वतःच्या हिमतीवर निर्माण केलं, ते म्हणजे नॉलेज बेस्ड लीडरशिप. आज समाजाला नॉलेज बेस्ड लीडरशिपची खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुमच्या नॉलेजचा विचार या समाजापर्यंत पोहोचवणं काळाची गरज आहे. विनोद गायकवाड सर खूप छान मांडणी, धन्यवाद सर. ग्रंथप्रेमी आहेत विनोद गायकवाड आणि कर्मवीर ग्रंथालयाच्या माध्यमातून त्यांचं खूप मोठं काम असतं. सर तुमच्या पुस्तकांना मिस करतोय, लवकरच भेटू.
तर दुसरा अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण बोलतोय. मला ह्याच्या संदर्भात इतिहासाकडं जरा थोडं पाहावं लागतं. ज्यावेळेस छत्रपती स्वराज्यावरती संकट आलं होतं त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना शत्रूच्या घरामध्ये ओलीस ठेवलं होतं. म्हणजे स्वराज्य वाचावं, स्वराज्य टिकावं यासाठी छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या पोटचं पोरगं ओलीस ठेवलं होतं. मला वाटतं स्वतःच्या पोटचं पोरगं ओलीस ठेवणारे छत्रपती शिवराय कुठं, आणि माझ्या आमदारकीनंतर माझं पोरगं आमदार झालं पाहिजे, माझ्या खासदारकीनंतर माझं पोरगं खासदार झालं पाहिजे, अशा प्रकारचं राजकारण कुठं, यावर चिंतन करणं गरजेचं आहे. मंगेश चव्हाण, जय शिवराय. प्रल्हाद मोहिते पाटील, खूप छान दादा, अमूल्य मार्गदर्शन. काळाची गरज आहे समाजाला, निश्चित. मग प्रसाद पवार म्हणतायत घराणेशाहीमुळे राजकारणामध्ये जावं असं वाटत नाही, पण समाजसेवा करत राहावं असं वाटतं. प्रसाद पवारांचा खूप चांगला प्रश्न आहे की ते म्हणतात की घराणेशाहीमुळे राजकारणात जावं असं वाटत नाही, पण समाजसेवा करत राहावं असं वाटतं. दादा, निश्चित लगेचच राजकारणामध्ये पडण्यापेक्षा आधी समाजाच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा ओळखणं, समाजातल्या ज्या सर्वसामान्य लोकांचा अभ्यास ठेवणं गरजेचं आहे. राहुल नवले, जय शिवराय, जय शंभूराजे. 2-4 दिवसापूर्वीचं उदाहरण तुम्हाला सांगतो. अमोलदादा मेटकरी आमदार झाले, ते कुठल्या पक्षाचे आहेत, ते कुठल्या संघटनेचे आहेत, त्यांनी कुणाला शिव्या दिल्या, ही दुसरी गोष्ट आहे. पण पहिली गोष्ट ही महत्त्वाची आहे की अमोलदादा मेटकरी हे इमेज बेस्ड नाहीत, तर ते नॉलेज बेस्ड लिडरशिपमध्ये येतात. मला वाटतं अमोलदादा मेटकरीच्या पाठीमागं कुठलाही राजकीय वारसा नाही, घरामध्ये साधं किराणा दुकान आहे, आणि मला वाटतं त्यांचे वडील सालगडी म्हणून काम करायचे. ज्यावेळेस गेल्याच वर्षी ज्यावेळेस अमोलदादा मेटकरी त्यांच्या पक्षश्रेष्ठीला भेटायला गेले होते त्यावेळेस अमोलदादांनी रेल्वे स्टेशनच्या सार्वजनिक स्नानगृहामध्ये आंघोळ केली होती. इतकं सामान्य नेतृत्व जर पुढे येत असेल तर निश्चितपणानं तुम्ही आम्ही देखील राजकारणामध्ये येऊ शकतात. त्यामुळं अगोदर समाजातली जी नस आहे ती नस पकडणं गरजेचं आहे. आज का दादा घाडगे, जय शिवराय. मंगेश चव्हाण, जय जिजाऊ, जय शिवराय. खरं तर आजचं राजकारण म्हणजे राजकारणाची अशी व्याख्या होती लोकशाहीची की लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य होय. हा, रवी प्रसाद निकम म्हणतायत बेसड नका म्हणू सर, बेस म्हणा. नाईस, धन्यवाद. काही चुका होत असतील त्या आपण ग्राह्य धरा. अभिजित मोरे, जय छत्रपती. बिरुदेव वाघमोडे म्हणतात बदलत्या काळानुसार बदल झालाच पाहिजे. खरं आहे. मग आजची लोकशाहीची व्याख्या बदलत चालली आहे. लोकशाहीची आजची व्याख्या बदलली आहे. लोकशाही मोडून खावं, लोकशाही तुडून खावं, आणि ती आज नाही सरली तर उद्या सकाळी नाश्त्याला खावं, अशा प्रकारची लोकशाहीची व्याख्या आज आम्हाला पाहायला मिळते. मग हे थांबवायचं असेल, तर आजच्या राजकारण्यांकडे बघितलं की मला वाटतं खुर्ची म्हणजे सत्ता आहे, खुर्ची म्हणजे भत्ता आहे, आणि खुर्ची म्हणजे सुबत्ता आहे. ह्या पलीकडे आजचं राजकारण गेलेलं नाही. हे जर थांबवायचं असेल तर आज आमच्या समाजाला नॉलेज बेस्ड राजकारत्यांची गरज आहे असं मला प्रामाणिकपणानं वाटतं. मला या ठिकाणी बरेच जण लाईव्ह बघतायत. तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारा. समाजकारण, राजकारणाच्या बाबतीमध्ये काय असेल तर नक्की विचारा. मराठ्यांनी उद्योग धंदे जास्तीत जास्त करावा, आर्थिक बळ लवकर वाढवा. खूप अतिशय चांगला प्रश्न आहे. प्रसाद ढोले, प्रसाद दादा, तुम्ही असं म्हणतायत की निश्चित अगोदर समाजकारण किंवा राजकारण करत असताना तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे खूप महत्त्वाचं असतं. निदान कमीत कमी आपला घर प्रपंच चांगला भागावा आणि आपल्या नंतर आपल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये याकडे लक्ष द्या. उद्योगधंद्याकडे वळा. व्यावसायिक शिक्षण घेणं काळाची गरज आहे. कपिल काळे, जय शिवराय, जय शंभूराजे. सुधाकर मिरगणे म्हणतात समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा. निश्चित, पण समाजसेवा करत असताना राजकारणाच्या माध्यमातून देखील समाजसेवा आपण करू शकतो. यावर माझा जास्त तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की हा, निश्चित समाजसेवा तर काळाची गरजच आहे. एक उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो. आजच्या तरुणांनी राजकारणात यावं, पण दुर्दैवानं आजच्या तरुणांचा वापर राजकारणामध्ये कढीपत्त्याच्या पानासारखा केला जातो. म्हणजे कढीपत्त्याचे पानं तेलामध्ये टाकायची, पोहेवरनं टाकायचे, पोहे प्लेटमध्ये घ्यायचे आणि पोहे खाताना चमच्यानं कढीपत्ता बाजूला ढकलायचा, अशी अवस्था आजच्या तरुणांची झालेली पाहायला मिळते. आजच्या तरुणांनी राजकारणामध्ये येत असताना आपला कढीपत्ता होऊ नये, आपला चमचा होऊ नये याची दक्षता घेणं देखील काळाची गरज आहे. दादा घाडगे म्हणतात आजचे राजकारणी बच्चूभाऊ सारखे असावा. निश्चित दादा भाऊ, आजचे राजकारणी बच्चूभाऊ कडू सारखे असावे. सर्वसामान्यांचं नेतृत्व काय करू शकतं हे बच्चूभाऊ कडे बघितल्यावर कळतं. विशाल साखे म्हणतायत धर्मनिरपेक्ष राजकारण करायला हवं. निश्चित दादा, विशाल भाऊ असं म्हणतात की धर्मनिरपेक्ष राजकारण हा आपल्या लोकशाहीचा पाया आहे. म्हणजे आपलं संविधान ज्याच्यावर निर्माण झालं त्या संविधानाचा स्वतंत्र, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता हा पाया आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचं भाषण ऐकून एक कार्यकर्त्यांना भेटायला गेला आणि म्हटला, बाबासाहेब तुमचं भाषण मला खूप आवडलं, आजपासून मी तुमचा कार्यकर्ता. बाबासाहेब आंबेडकर या पाठीवर हात टाकून म्हणाले, अगोदर पोटा पाण्याचा प्रश्न मिटव, कारण उपाशी पोटी बनलेला कार्यकर्ता हा लाचार कार्यकर्ता बनतो. मग जो विषय आला होता की आपल्याला सध्या म्हणजे आर्थिक आपलं जे पाठबळ आहे, उद्योगधंदे वगैरे ते वाढवावे लागतील, निश्चित वाढवावे लागतील, कारण उपाशी पोटी बनलेला कार्यकर्ता हा लाचार बनतो आणि उपाशी नेतृत्व करूच शकत नाही. नेतृत्वामध्ये नेतृत्व असायला हवंच, पण आजचे जे नेते आहेत त्याबद्दल नाही बोललेलं बरं. नैतिकता, विचारसरणी आणि आदर्शवाद आजच्या तरुणाईमध्ये असायला हवेत. तरुणांना एक मी सांगू इच्छितो, गुरु ठाकूरांचं एक वाक्य आहे बघा, की चौकट मोडून बघेण म्हणतो, चौकट मोडेन बघून म्हणतो, मनासारखं जगेण म्हणतो, पण येऊन ठेपतो एकच प्रश्न, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. मला वाटतं जर लोक काय म्हणतील याचा विचार केला तर समाजकारण आपण करू शकत नाही, राजकारण करू शकत नाही. अजून 10 वर्षांनी राजकारण हे खूपच वेगळं असेल, तेव्हा तुम्ही तुमचा नेता योग्य ते ठरवू शकता, तेव्हा पक्षापेक्षा नेता मोठा असेल. प्रसाद पवार असं म्हणतायत, पक्षापेक्षा नेता मोठा असेल. निश्चित असं म्हणता वेगळ्या पद्धतीने असा विचार करता येईल प्रसाद भाऊ, पक्षापेक्षा नेता मोठा यापेक्षा पक्षश्रेष्ठीनं जो नेता देईल तो स्वीकारण्याचे दिवस आता बंद होतील. आतला येणाऱ्या पुढील काळामध्ये नेता हा सर्वसामान्यांच्या घरातून निर्माण होईल अशी चिन्ह दिसायला लागलेली आहेत. कारण आजच्या तरुण हा निश्चितच विचार करायला लागलेला आहे. 500 रुपयाच्या नोटेवर मतदान करण्यापेक्षा 5 वर्षामध्ये जो काम करू शकतो, ज्याच्याकडं ती क्षमता आहे, ती क्षमता बघून ओळख करून घेऊन नेतृत्व विकसित होतील. निश्चित खरं तर 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाला आणि 16 ऑगस्ट 1947ला अण्णाभाऊ साठे यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर एक मोर्चा निघाला होता आणि या मोर्चामध्ये घोषणा दिली जायची, ए आझादी झूठी है, देश की जनता भूकी है. मला वाटतं स्वतंत्र्याची कित्येक वर्ष लोटली, पण दुर्दैवानं आजही लोकांना भाकरीचा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला पाहायला मिळतो. म्हणजे अनेक नेते निर्माण झाले, पण कुणीही भाकरीचा प्रश्न सोडवू शकलं नाही असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा जर आपण भागवू शकत नसू तर इतकं वर्ष राजकारण्यांनी काय केलं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जेव्हा आज आम्ही ग्रामीण भागामध्ये फिरतो तेव्हा ग्रामीण भागामधले रस्ते बघितले तर आम्हाला प्रश्न पडतात की या गावामध्ये निश्चित माणसं राहत असतील का, कारण इतके मोठे खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण सांगत होते की माझ्या महाराष्ट्रामध्ये 4 प्रवृत्ती आहेत. संत ज्ञानेश्वरांच्या रूपानं संत प्रवृत्ती आहे, शिवरायांच्या रूपानं पराक्रम आहे, महात्मा फुलेंच्या रूपानं स्वार्थत्याग आहे आणि लोकमान्य टिळकांच्या रूपानं विद्वत्तापूर्ण राजकारण आहे. मला वाटतं आजच्या नेतृत्वामध्ये संत ज्ञानेश्वरांसारखी संत प्रवृत्ती असायला हवी, आजच्या नेतृत्वामध्ये शिवरायांसारखा पराक्रम असायला हवा, आजच्या नेतृत्वामध्ये महात्मा फुल्यांसारखं स्वार्थत्याग असायला हवा आणि आजच्या नेतृत्वामध्ये लोकमान्य टिळकांसारखं विद्वत्तापूर्ण राजकारण असायला हवं. आकाश गायकवाड पाटील नमस्कार. राजकारण करण्यापेक्षा समाजकार्य केलेलं चांगलं. निश्चित पण राजकारण आणि समाजकारण ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या असल्या तरी ध्येय एकच आहे, समाजातल्या वंचित दुर्लक्षित घटकाची सेवा करणं. कपिल काळे म्हणतायत, दादा माझा एक प्रश्न आहे, मी महाविकास आघाडीचं सरकार कसं वाटतं तुम्हाला आणि त्यांच्यामध्ये काय चांगलं वाटतं त्यांच्यामध्ये तुम्हाला सरकार. महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं तर लोकांना चांगलं देखील दिसणं गरजेचं आहे. मला तर कदाचित असा प्रश्न पडतो की आता कोरोनाचं महासंकट आलेलं आहे आणि या कोरोनाच्या महासंकटामध्ये सरकारला खूप मोठं काम करण्याची संधी आहे आणि ते करत आहे. राजेशजी टोपे असतील, उद्धवजी ठाकरे साहेब असतील, ह्यांचं खूप महत्त्वाचं काम आहे, चांगलं काम करतायत, कामाचं कौतुकच केलं पाहिजे. नेते मंडळी वाईट नसतात, परिस्थितीनुसार त्यांना बदलावं लागत असेलही. सीताराम फरताडे जय शिवराय. जय शिवराय दादा. तुमचे काही प्रश्न असतील तर निश्चित विचारा. माझ्या महान भारत देशामध्ये अंगठे बहादूर कॅबिनेट होतोय. माझ्या महान भारत देशामध्ये अंगठे बहादूर कॅबिनेट होतोय. या देशातला सुशिक्षित पदवीधर वितभर पोटासाठी भटकतोय. म्हणजे एकीकडं अडाणी माणसं कॅबिनेट होत आहेत. मध्यंतरी एक फेसबुकवर एक मी मेसेज वाचला होता की तरुण म्हातारे जे आहेत, वृद्ध आहेत, ते देश चालवत आहेत आणि तरुण पोरं फेसबुक आणि व्हॉट्सॲप चालवतात. मला वाटतं आजच्या तरुणांनी यावर विचार करावा लागेल. सीताराम फरताडे जय शिवराय. रोहित गडदे जय जिजाऊ. जय शिवराय दादा. राजकारणामध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे. खाऊन खाऊन लागलीत पुढाऱ्यांची पोटं फुगायला, खाऊन खाऊन लागलीत पुढाऱ्यांची पोटं फुगायला आणि उपासमारीनं लागलीत गरिबांची आतडी तुटायला.
अशा प्रकारचं राजकारण होऊ नये. छत्रपती शिवरायांच्या राजकारणाचा उद्देश हेच होता की सर्वांस पोठास लावणे आहे, म्हणजे सर्व लोक जगली पाहिजेत, त्यांच्या अन्न वस्त्र निवारा या गरजा भागल्या पाहिजेत. अशा प्रकारचं राजकारण महाराजांनी केलं. आपले काही प्रश्न असतील तर विचारा. खरं तर बर्तहोल्डच्या गॅलिलिओ नाटकामध्ये अँड्रिया म्हणते, ज्या देशाकडे नायक नाही तो देश दुर्दैवी असतो. तर गॅलिलिओ म्हणतो, ज्या देशाला नायकांची आवश्यकता असते तिथली तरुण पिढी सुद्धा दुर्दैवी असते. आजच्या तरुण पिढीनं राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना स्वामी विवेकानंदांचा एक गुण शिकणं गरजेचं आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, आशिष आंद्रे म्हणतात, आयुष्यभर अनेक प्रवादांना आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा. निश्चित. योगेश ठोंबरे, जय शिवराय. जय शिवराय. मी सांगतो की आजच्या तरुणाईनी स्वामी विवेकानंदाचा गुण शिकणं गरजेचं आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात की भारतीय समाज हा माझा बालपणीचा पाळणा आहे, तरुणपणीची फुलबाग आहे आणि वार्धक्याची काशी आहे. हा गुण घेणं सुधाकर मिरगणे सर, आपण केलेल्या विचारांची पेरणी आमच्यासारख्या ग्रामीण भागातील सरपंचाला गावात काम करण्याची ऊर्जा देते. मिरगणे साहेब, मी इतका मोठा नाही, पण तुमच्या सगळ्यांचे आभार. तुमच्या सगळ्याच्या शुभेच्छामुळं, पाठीवरल्या कौतुकाच्या थापेमुळं आम्ही बोलतोय. तुमच्यासारखे सरपंच हे खऱ्या अर्थानं आजची काळाची गरज आहे. मनोज पाटील, जय शिवराय. अजून काही आपले प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. सध्या ह्या कोरोनाच्या आपण महाभयंकर संकटातून जातोय. सरकार अनेक सुविधा योजना काढते, पण स्वतःची काळजी स्वतः घ्या आणि लोकांना किती दिवस कोंडून ठेवायचं हा देखील मोठा प्रश्न आहे. त्यामुळं जरी आपण बाहेर पडला तरी तितकीशी काळजी घेत चला, कारण कोरोनावर जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत कोरोना सकट जगायला यायला हवं. सगळेजण आपली स्वतःची काळजी घ्या. आता बऱ्याच गोष्टीवर बोलण्याचे बरेच मुद्दे आहेत, पण तुम्ही पण काही मुद्दे सुचवा. एक अजून 5-10 मिनिटं मी बोलेल. राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये आणि आयुष्यामध्ये देखील काही संकट आली तर संकटावर मात करायची कशी, जर हा प्रश्न पडला तर शिवचरित्र वाचा, संभाजी महाराजांचं चरित्र वाचा, त्यापासून प्रेरणा मिळेल. पण सगळ्यात अगोदर मला वाटतं मनपरिवर्तन होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस मनपरिवर्तन होईल त्यावेळेस हृदय परिवर्तन होईल, आणि ज्यावेळेस हृदय परिवर्तन होईल त्यावेळेस समाज परिवर्तन होईल, आणि ज्यावेळेस समाज परिवर्तन होईल त्यावेळेस मला वाटतं समाजामध्ये चांगले राजकारण येतील, चांगली लोक येतील, आणि चांगली लोक येणं गरजेचं आहे. मगाचा एक प्रश्न होता धर्मनिरपेक्ष लोकशाहीबद्दल. एक हिंदी सुंदर कविता आहे, ती मला तुमचे प्रश्न येईपर्यंत ती मी कविता तुमच्यासमोर म्हणतोय. किस रावण की काटूबा है किस लंका को आग लगाऊ, किस रावण की काटूबा है किस लंका को आग लगाऊ, घर घर रावण पग पग लंका, इतने सारे राम कहाँ से लाऊं. नफरतों का असर देखो, जानवरों का बंटवारा हो गया, गाय हिंदू की और बकरा मुसलमान हो गया. मंदिरों में हिंदू देखे, मस्जिदों में मुसलमान, जब शाम को मई खाने चला गया तब जाकर दिखे इंसान. ये पेड़ ये फूल ये पत्ते भी परेशान हो जाए, अगर परिंदे भी हिंदू और मुसलमान हो जाए. ना मस्जिदों को जानते हैं ना शिवालों को जानते हैं, जो भूखे पेट होते हैं ना वो सिर्फ निवालों को जानते हैं. मेरा यही अंदाज जमाने को क्यों खलता है कि मेरा चिराग हवाओं के खिलाफ क्यों जलता है. मैं अमन पसंद हूँ, मेरे शहर में दंगा ना रहने दो, लाल और हरे रंग में मत बांटो मुझे, मेरे छत पर तिरंगा रहने दो. लाल और हरे रंग में मत बांटो मुझे, मेरे छत पर तिरंगा रहने दो. प्रश्न आलेले आहेत खाली. तुम्हाला जातीभेद आणि आरक्षण यावर काय वाटतं. प्रसाद पवार म्हणतात, तुम्हाला जातीभेद आणि आरक्षणावर काय वाटतं. जातीभेद आम्ही टाळलाच पाहिजे, कारण ज्यावेळेस स्वराज्यामध्ये 700 पठाणांची तुकडी आली होती त्यावेळेस त्या 700 पठाणांच्या तुकडींना महाराजांनी दाखल करून घेतलं होतं आणि सांगितलं होतं, जो धर्म माणसांना जोडतो तो खरा धर्म आणि जो धर्म माणसांना तोडतो तो अधर्म. आरक्षणाचा सगळ्यात मोठा उद्देश हा होता की समाजामध्ये जे पिसलेले घटक आहेत, दुर्लक्षित घटक आहेत, त्यांना न्याय मिळावा, त्यांना समानता मिळावी, त्यांना संधीमध्ये एकसमानता मिळावी. जे गरीब लोक आहेत त्यांना आपण हात देतो म्हणजेच आरक्षण होतं. पण मला वाटतं आज बऱ्यापैकी समानता आलेली आहे, दुर्लक्षित घटक देखील सुधारलेले आहेत. तर निश्चित आरक्षण, आता बरेच जण असं म्हणतात की आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला आरक्षण द्या. तर मला वाटतं समान नागरी कायदा असायला हवा.
कारण ज्याच्याकडं क्षमता आहे, ज्याच्याकडं पात्रता आहे, ज्याच्याकडं काहीतरी करून दाखवायची ताकद आहे, तो त्याच्या क्षमतेवर मोठा होत असतो. माणसानं क्षमतेवर मोठं व्हावं, पात्रतेवर मोठं व्हावं असं वैयक्तिक मला वाटतं. तुम्हाला वेगळं वाटत असेल. वैयक्तिक मला असं वाटतं की पात्रता असायला हवी, अंगी क्षमता असायला हवी. बाकी आरक्षण वगैरे गोष्टी बोलायला राजकारणी त्याबद्दल जास्त चांगले बोलतील. आशिष आंद्रे म्हणतायत कोरोनामुळे परप्रांतीय आपल्या घरी गेलेत, त्यामुळे आता हा निश्चित खूप चांगला प्रश्न आहे. असं म्हणतायत की ते मराठवाड्यासारख्या भागातल्या मुलांनी, विदर्भासारख्या भागातल्या मुलांनी मुंबई पुण्यामध्ये जाऊन व्यवसाय करावेत. खूप चांगला प्रश्न आहे. परप्रांतीय त्यांच्या घरी गेलेले आहेत, न लावता मनानं गेलेले आहेत. मग तरुणांनी आता मला वाटतं वडापावच्या गाड्या असतील, पाणीपुरीसारखे उद्योग करावे. उद्योग मोठा लहान मोठा नसतो, उद्योगाच्या पाठीमागची भूमिका महत्त्वाची असते. निश्चित उद्योग करण्यासाठी चांगलं वातावरण आहे. संकटात देखील संधी आपण शोधली पाहिजे. योगेश ठोंबरे सर, कलोते कोल्हापूर येथे तुम्ही आले होते. हो मित्रा योगेश भावा, कलोतेला मी आलो होतो. कलोतेमध्ये खूप मोठं छत्रपती शिवरायांचं खूप मोठं स्मारक तत्कालीन तेव्हा उभा केलं होतं आणि त्यानिमित्त मी आलो होतो. गावामध्ये, खेडेगावामध्ये देखील शिवरायांचं स्मारक कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे कलोते. प्रफुल्ल कुलकर्णी आपले प्रत्येक शब्द मनावरती रुजून घालतात, नवीन वाटचाल करण्यासाठी ऊर्जा देते. प्रफुल्ल भावा धन्यवाद. श्रीकृष्ण भैया डुचाळ सर, आपले विचार सदैव आम्हाला प्रेरणा देतात. डुचाळ धन्यवाद. कपिल काळे दादा एकदम छान, मला आवडलं तुमचं बोलणं, व्हेरी नाईस, थँक्यू कपिल भावा. बिरुदेव वाघमारे, तुमचे विचार समाजात सत्यात उतरले पाहिजेत तरच बदल होईल. निश्चित. शिवाजी बेडगे, छत्रपती शिवराय क्वारंटाईन होते का? हो निश्चित. त्याला क्वारंटाईन म्हणता येणार नाही, पण अनेकदा छत्रपती शिवाजी महाराज हे किल्ल्यामध्ये अडकून पडायचे, किल्ल्याला वेडे व्हायचे, किल्ल्याला वेडा पडलेला असायचा. याची अनेक उदाहरणं इतिहासामध्ये आहेत. पण शिवाजी महाराजांनी संकटामध्ये संधी शोधली. जोपर्यंत संकट समोर आहे ते जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत शिवाजी महाराज किल्ल्यामध्येच राहिले. त्यामुळे आपणही संकट कमी होत नाही तोवर घरीच राहा. संकेत होरे पाटील, संकेत पत्रकार, जय शिवराय. मनोज गीते, कसे आहात? मस्त भावा, तुम्ही पण कसे आहात? मॅडी संधावार, दादा हा कोरोना कधी जाणार? हा देखील मलाही प्रश्न पडला की हा कोरोना कधी जाणार. पण कोरोना जाईलच निश्चित, एक ना एक दिवस जाईल. संकट जात असतात. अजूनही मला पहाटेची स्वप्न पडतात. एवढ्याशा अंधारानं निराश होणार नाही. रखरखणारे उन्हाळे येतच असतात. सभोवतालचं गवत जरी वाळलं ना तरी अंगणातली तुळस अजून जिवंत आहे. ही तुळस जिवंत ठेवा, कोरोना जाईलच. मुस्लिम समाज पोलिसावर दगडफेक करतात व हल्ले हे स्पष्टपणे दिसल्यावर तुम्हाला काय वाटतं? प्रमोद लोखंडे असं म्हणतात की मुस्लिम समाज, खरं तर जातीभेद आपण थोडा टाळूयात. कुठलाही समाज असं करत नसतो. समाजामधल्या ज्या दुष्प्रवृत्ती असतात, समाजाला घातक प्रवृत्ती असतात त्या असं करत असतात. ह्यामध्ये समुदायाची चूक नसते. प्रत्येक समाजामध्ये काही 4-2 टाळकी असतात बिघडलेली, त्यांना शांत करणं गरजेचं आहे. आपले प्रशासन, पोलीस बांधव त्यांना पुरून उरत आहेत, आपण सगळे पाहत असू. त्यामुळं आपण जातीभेद टाळूयात आणि प्रत्येक समाजामध्ये समाजघातक प्रवृत्ती असतात त्यांना टाळूयात. संग्राम देशमुख, मस्तस झकास थॉट्स. संग्राम दादा धन्यवाद. शिवाजी उमाकांत बेडगे धन्यवाद सर, जय शिवराय. मी शेवटाकडे वळतोय. अभिजित मोरे गुड थॉट्स धन्यवाद. संग्राम देशमुख जय शिवराय, जय शंभू राजे. सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आज संभाजी महाराजांची जयंती आहे. पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि एवढंच म्हणतो, जिजाऊनी जन्म दिला शिवबासारख्या भागाला, जिजाऊनी जन्म दिला शिवबासारख्या भागाला, शिवबानी जन्म दिला संभाजीसारख्या छाव्याला, ज्यानं सहन केलं डोळा फोडणाऱ्या सळईला, पण जिवंत ठेवलं भगव्या वादळाला, जिवंत ठेवलं भगव्या वादळाला. पुन्हा एकदा छत्रपती शंभू जयंतीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला पर्सनल तुम्ही विचारा. स्वप्नील माने धन्यवाद. मॅडी धन्यवाद. माझा पर्सनल संपर्क आहे 90 11 89 77 37, 90 11 89 77 37. माझं फेसबुकवर स्वतःचं वैयक्तिक अकाउंट आहे, इंग्रजीमधनं खंडू डोयफडे, त्यावर देखील तुम्ही विचारू शकता. संकेत होरे पाटील, मित्रा तू पण काळजी घे, सगळ्यांनी आपली काळजी घ्या. प्रसाद पवार, सर्व मुस्लिम बांधव असे नसतात.
हां, बरोबर आहे. प्रसादचं बरोबर आहे. शिवाजी बेडगे सकारात्मक विचाराने कोरोनावर मात मात हो, निश्चित सकारात्मक विचार असला पाहिजे. आणि मला वाटतं बाकीच्या देशापेक्षा भारतानं त्यावर सकारात्मकतेने मात केलेली आहे. कारण भारतीय हे त्यांची प्रतिकारशक्ती खूप चांगली असते, चांगली आहे असं म्हटलं तर का अवघड ठरणार. गणेश गुंड पाटील पत्रकार, तुमची पहिलीच कमेंट दिसली आहे. पत्रकार म्हणतायत खंडू सर, आपण आपला वेळात वेळ काढून आमचे संवाद साधला, धन्यवाद. आभार लोकांचे मानायचे असतात, मी आपल्या सगळ्यांचा जवळचा आहे. रोहित गडदे, कोरोना सारख्या संकटाच्या काळात राजकारण करणं योग्य आहे का? निश्चित रोहित भाऊ, राजकारण करणं वाईटच आहे. संकटाच्या काळामध्ये राजकारण नाही केलं पाहिजे. श्रीकृष्ण भैया डुचाळ, सामान्य कुटुंबातला मुलगा नेतृत्व करत असेल तर समाजाकडनं ते टीका तर सहन करायची. जे टीका सहन करतात तीच माणसं मोठी होतात. ज्यांच्याकडे टीका सहन करण्याचं सामर्थ्य असतं ती माणसं मोठी होतात. आज ना उद्या समाजाला तुम्हाला स्वीकारावंच लागल. छत्रपती संभाजी महाराजांना गेले कित्येक वर्ष संभाजी महाराजांवर अन्याय झाला, इतिहासानं अन्याय केला, बखरकरांनी अन्याय केला, कादंबरीकारांनी अन्याय केला, नाटककारांनी अन्याय केला, पण छत्रपती संभाजी महाराजांचं खरं चरित्र तुमच्यासमोर आलंच. म्हणजे सत्य हे समाजासमोर येत असतं, फक्त आपण काम करत राहा. सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी अशाच ठेवा. सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. स्पर्धा परीक्षेची पंढरी उपळाई बुद्रुकमधल्या सगळ्या शिवभक्तांचा आभार. आज रात्री 8 वाजता मी जनपरिवर्तन संघ महाराष्ट्र राज्य या फेसबुक पेजवरती येतोय. विषय आहे छत्रपती संभाजी महाराज वास्तव आणि अवास्तव. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी कुणी केली, छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते का, छत्रपती संभाजी महाराजांचा दुर्दैवी कशा प्रकारे त्यांना मारलं गेलं, या सगळ्यावर चिंतन करायला मी येतोय. तुमचे काही प्रश्न असतील तर रात्री 8 वाजता जनपरिवर्तन संघ महाराष्ट्र राज्य या फेसबुकवरती आपण भेटू. तिथं फक्त विषय छत्रपती संभाजी महाराज वास्तव आणि अवास्तव असा असेल. सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आपले प्रेम शुभेच्छा पाठीशी ठेवा. सगळ्यांना विनंती करतो, काळजी घ्या. सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि शेवटी एवढंच म्हणतो, हे देवा मला पुढच्या जन्माला घालताना एक लक्षात ठेव. मी दगड झालो तर सह्याद्रीचा होऊ दे, माती झालो तर रायगडाची होऊ दे, तलवार झालो तर भवानी तलवार होऊ दे, मंदिर नको जगदीश्वराची पायरी होऊ दे, वाघ नको वाघ नक्या होऊ दे, आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आलो तर शिवबांचा मावळा होऊ दे. पुन्हा माणूस म्हणून जन्माला आलो तर शिवबांचा मावळा होऊ दे. सगळ्यांचं मनपूर्वक आभार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.